नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून मतदानापर्यंत उमेदवार पोहोचत आहेत. अशात आपण बघितलं असेल, खेळ रंगला पैठणीचा अशा कार्यक्रमासह एकविरा सेवा संघ ट्रस्टच्या माध्यमातून पल्लवीताई वाल्लेकर गेल्या 9 वर्षापासून जनतेपर्यंत आहे, जनतेसोबत आहे. विविध उपक्रम त्यांनी जनतेसाठी राबवलेले आहेत. महिलांसाठी विशेष उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल, गेले साधारण 9 वर्षापासून तुम्ही महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आलेला आहात. महिलांना त्याच्यातून रोजगार निर्मिती करून दिली, नोकरी उपलब्ध करून दिली. हे सर्व करत असताना तुमचा अनुभव काय सांगाल? तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि तुमच्या समाजकार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी पल्लवी सुधीर वाल्लेकर. मी गेली 6 वर्ष भाजपाची मंडलाध्यक्ष म्हणून काम करत होते आणि आता प्रभाग क्रमांक 17मधून इच्छुक उमेदवार म्हणून आहे. गेली 6 वर्षापासून मंडल अधिकारी पदाची जबाबदारी तुमच्याकडे होती. त्यावेळेस संघटन बांधण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली होती? कसं संघटन बांधलेले? आता इलेक्शनसाठी तुम्ही रिंगणात आहात. बूथ प्रमुखाची जबाबदारी कशी नेमलेली आहेत तुम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व पद्धतीने? सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपले कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप होते, त्यांनी मला पहिल्यांदा मंडलाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी माझ्यामधलं काहीतरी स्किल ओळखलं असणार आहे, त्याच्यामुळेच त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला आणि त्यांचा शब्द होता की पुढची उमेदवार तू असणार आहेस, तुला एक प्लॅटफॉर्म म्हणून हे पद देत आहे, त्याच्यामुळे तू संघटन बांधणी करशीलच, याच्यावरती त्यांचा विश्वास होता आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरले. माझ्या मंडलामध्ये 60 ते 70 महिलांची माझी कार्यकारिणी होती. त्या माध्यमातून 2018 ते 2021पर्यंत मी चिंचवड किवळे मंडलाचे मंडलाध्यक्ष होते. त्यामध्ये माझ्या पक्षाकडनं जे पण काही उपक्रम आले तर ते मी सगळे राबवले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा तोच विश्वास मला आमदार शंकरभाऊ जगताप यांनी माझ्यावरती दाखवला आणि मला पुन्हा रावेत किवळे मंडलाची जबाबदारी दिली. त्या कार्यकारिणीमध्ये माझ्या 80 महिला होत्या कार्यकारिणी पदावरती आणि त्याच जोमाने, तसं नव्हे तर डबल जोमाने आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे आणि पक्षाकडून आलेले प्रत्येक कार्यक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये राबवले आहेत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात, उद्या पुढं चालून तुम्ही निवडणुकीमध्ये विजय झाला तर महिलांसाठी सर्वात पहिलं विजन काय असेल तुमचं? आता बघितलं असेल तुम्ही महिलांसाठी वर्कशॉप आणले, त्यांना बिझनेस उपलब्ध करून दिले, त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, ब्युटी पार्लरचे कोर्स करून त्यांना ब्युटी पार्लरसारखे उद्योगधंदे उभे करून दिले. तर महिलांसाठी विशेष उपक्रम काय असतील तुमच्या भविष्यात? मी फक्त महिलांसाठीच काम करेल हे तर आहेच आहे, पण अगदी प्रभागातील लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिक ह्या सगळ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी मला काम करायचं आहे. आता तुम्ही पाहत असाल की आपल्या वाल्हेकरवाडी भागामध्ये गार्डन नाही आहे, शिवाय ओपन जिम आहे पण स्पाईन रोडला आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं लांब पडतं. सो ज्या अशा भरपूर कन्सेप्ट आहेत तरुणांसाठी, जसं की आपलं लाईट हाऊससारखी एक संकल्पना आहे महानगरपालिकेची, ज्या माध्यमातून मुलांना, महिलांना त्याच्यामध्ये मोफत स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस असतात. तर ते कोर्सेस माझ्या प्रभागामध्ये नाही आहेत. म्हणजे लाईट हाऊससारखी जी संस्था आहे तर ती माझ्या प्रभागामध्ये नाही आहे, तर ती आणण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा आपल्या प्रभागामध्ये खूप गरीब जनता पण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माझ्या इथे अंगणवाडी नाही आहे, तर अंगणवाडीच्या माध्यमातून महिलांचा, लहान मुलांचा भरपूर त्यांच्यामध्ये हे केलं जातं. तर अंगणवाडी आणण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल, गार्डन करण्याचा प्रयत्न असेल. असे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे, व्यायामशाळा नाही आहे आपले सुसज्ज. आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या इथे सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे, तर माझा प्रयत्न राहील की हॉस्पिटल जे काय आहे तर ते त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं हॉस्पिटल कसं आपल्या प्रभागामध्ये होईल याच्यासाठी माझा निश्चितच प्रयत्न असणार. बघितलं असेल अनेक कॉलनीमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही ते रस्त्याचे कामं करून घेतलेले, पण काही असे ठिकाणं आहेत अजूनही त्या ठिकाणी रस्त्याच्या, पाण्याच्या, ड्रेनेजच्या समस्या वारंवार जाणवत असतात. त्या सुधारासाठी आपलं काही प्रयत्नशील असतात का? नक्कीच. प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कचऱ्याची समस्या यासाठी आहे की आपल्या गाड्या कमी पडत आहेत. कारण मी आत्ता मागच्या आठवड्यामध्येच अधिकाऱ्यांशी माझं बोलणं पण झालं.
रुटीन बसत नाही आहे त्यांचं. त्याच्यामुळं माझी ही असेल की कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी एकतर गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे, नागरिकांमध्ये अवेअरनेस आणलं पाहिजे. त्याच्यासाठी लोकांमध्ये जागृती कशी होईल की कचरा आपण कोणत्या वेळेला किंवा जे सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा ठेवला पाहिजे. तर त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. राहिला पाण्याचा विषय, तर पाण्याचा विषय पाईपलाईन्स खूप जुन्या आहेत आणि आता असं झालं आहे की लोकसंख्या वाढलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा करण्यामध्ये ती अडचणी येत आहेत. तर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शिक्षक भरतीसाठी तुम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतात. म्हणजे या शाळेला महापालिकेची शाळा आपल्या हद्दीमध्ये आहे, वार्डामध्ये आहे. तिथे शिक्षकांची वारंवार तुरतुरी जाणून येते, कमतरता जाणून येते. ते कायमस्वरूपी शिक्षक त्या ठिकाणी भेटावं याच्यासाठी काही पुढेही प्रयत्नशील राहाल का? नक्कीच. आपण मागच्या वर्षी पण शिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून शिक्षकांची भरती आपण करून घेतली होती. अगदी दळवीनगरच्या शाळेमध्ये सुद्धा सेम हाच प्रॉब्लेम आहे. महात्मा फुले जी शाळा आहे इंग्लिश मीडियम, त्या शाळेमध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. तिथेही विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि शिक्षक कमी आहेत. तर माझा ऑलरेडी पत्रव्यवहार चालू आहे. तर नक्कीच माझा प्रयत्न राहील की ह्या ज्या शाळा आहेत आपल्या महानगरपालिकेच्या, तर त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत तर ते परमनंट स्वरूपातील असावेत, म्हणजे मुलांचं नुकसान होणार नाही आहे. ते गेल्या 9 वर्षापासून तुम्ही काम करत काम करत आहात, इथून पुढेही काम करत राहाल. पण तुम्हाला पक्षश्रेष्ठीकडून असं आश्वासन ठाम मिळालं की उमेदवारी तुम्हाला मिळेल, एवढं वर्षाचं फळ आहे, तुम्हाला प्रामाणिकपणाला फळ कुठंतरी मिळालं, अशा अपेक्षा खात्री तुम्हाला काय वाटतं? भाजप हा एका विचारधारेचा पक्ष आहे. त्याच्यामुळे या पक्षामध्ये जो काम करेल आणि मोदीजींचं एक हे आहे की प्रथम राष्ट्र, नंतर थांबणार